ठाकरे बंधूंची युती म्हणजे प्रीती संगम नव्हे भीती संगम. मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात. तर मारहाण करणं म्हणजे विकास नसल्याचाही लगावला टोला. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंबादेवीला साकडं. ठाकरे कुटुंबाने घेतलं मुंबादेवीचं दर्शन. भावांकडून वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न असल्याची शेवाळ यांची टीका. मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज्य निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचा सवाल, तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. मुंबईतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप उमेदवार सीमा शिंदेकडून पैसे वाटप. मनसे पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप. राज्यातही अनेक ठिकाणी पैसे वाटप झाल्याचा प्रकार उघडला. धुळ्यामध्ये बेवारस अवस्थेत मिळालं मतदान कार्ड. एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीवर थेट आरोप. आयुक्तांकडे धाव घेत कारवाईची मागणी. मालेगावात मतदान केंद्रावर वीज पुरवठा खंडित. 3 मतदान केंद्रावर सुविधांचा मोठा अभाव. उद्याच्या मतदानापूर्वीच अधिकाऱ्यांचीही गैरसोय. दौंडमध्ये पोलीस ठाण्यासमोरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कोयत्याने मारहाण. वैयक्तिक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अजित पवारांनी केलेल्या सिंचन प्रकल्पातल्या आरोपांवरून भाजप नेत्यांचं तोंडसुख. 1999 पासून अजित पवार गप्प का बसले? बावनकुळेंचा सवाल. तर घोटाळ्याचे आरोप 100% खरे. तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरेंचा दावा. मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा त्रास. नाशिकमधल्या येवल्यात नायलॉन मांजामुळे तरुण जखमी. हाताला आणि चेहऱ्याला पडले 10 टाके. राज्यभरात मांजामुळे अपघाताच्या अनेक घटना. सोन्यापेक्षा चांदीला झळाळी. गेल्या 3 दिवसात चांदीच्या दरात 34,000ची वाढ. 1 किलो मागे चांदीचा भाव 2,77,000वर. विराट कोहली 4 वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1. आयसीसी फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थान. 2021 नंतर पहिल्यांदाच टॉपवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.